नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे मॅरेथॉन स्पर्धा 2024 सीझन 2 ला धुळेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद, 15,000वर धावले स्पर्धक। लोकसभेसाठी भाजपाचे गाव चलो अभियान, केंद्रीय राज्य पातळीसह स्थानिक नेते एक दिवस असतील नियुक्त गावी, आमदार जयकुमार रावल यांची पत्रकार परिषदेत माहिती। विनोद वाईन शॉपचा मंत्रालयात निकाल लावणार, आमदार फारुख शाहचे उपोषण करताना पत्र। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या हस्ते धुळ्यात 50 बोरवेलचे झाले डिजिटल उद्घाटन। प्रभाग क्रमांक 3 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आमदार भावाच्या हस्ते झाले शुभारंभ। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा 2024 सीझन 2 ला फिट धुळे हिट धुळे हे घोषवाक्य तर रन फॉर फांद्रा ही थीम घेऊन शहरात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेली होती। दरम्यान धुळे शहरातील पोलीस कवायत मैदान येथून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली। पोलीस कवायत मैदानावर आज रोजी सकाळी 6 वाजता धुळे मॅरेथॉनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडे दाखवून करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळाताई गावित, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे, जिल्हाधिकारी मरणे अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी, ब्रँड ॲम्बेसेडर पोलीस उपअधीक्षक तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, ब्रँड ॲम्बेसेडर आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू संग्रामसिंग, धावपट्टू कविता राऊत, सिने तारका संस्कृती बालगुडे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरिक व खेळाडू उपस्थित होते। या स्पर्धेत 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन, फॅमिली रन 4 विभागात आयोजित करण्यात आले होते। या मॅरेथॉन स्पर्धेत पहाटे 5 वाजेपासूनच धुळ्याच्या नागरिकांनी पोलीस कवायत मैदान येथे गर्दी करण्यास सुरुवात केलेली होती। पहाटे झुंबा डान्स, पारंपरिक वाद्यासह नृत्य सादर करण्यात आले। मॅरेथॉन स्पर्धेत विविध सामाजिक संस्था, युवक, युवती, महिला, गृहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबीय मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपापूर्वी विविध नृत्य समूहांनी विविध गाण्यांवर नृत्यकला सादर केली। यावेळी पोलीस बांधवांसह पत्रकारांनीही नृत्यावर ठेका धरला होता। सोबतच नाश्ता आणि पदकाची सोय त्या बाजूला केलेली आहे। हेल्प हवी असेल तर लेफ्ट साईडला स्टेजच्या तुम्हाला सगळं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। ॲम्ब्युलन्सची सोय तिथे करण्यात आलेली आहे, तुम्हाला मेडिकल हेल्प सुद्धा मिळू शकते। तुम्ही तुम्हाला जर काही इश्यू होत असतील तर तुम्ही घेऊ शकता आहात। प्रोफेशनल इथे उपलब्ध आहे तुमच्यासाठी। सोबतच आता डान्स परफॉर्मन्स होणार आहे। सहभागी झाले आज या माध्यमातून आरोग्याच्या त्याचबरोबर बंधुत्वाची भूमिका या माध्यमातून सगळ्याकडे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न हा विशेष मनापासून अभिनंदन करतो। आणि सतत सलग दुसऱ्या वेळा ठेवणं सोपं नाही। त्यांनी जे केलेलं काम आहे त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो। महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिलेला होता। आता भाजपाने 4 ते 10 फेब्रुवारीपासून पर्यंत गाव चलो अभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे। या अभियानात 24 तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेवलला भाजपाची विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे। भाजपाचे केंद्रीय पातळीपासून राज्य पातळीवरील नेते या अभियानात सामील होऊन 24 तास म्हणजे 1 दिवस मुक्कामी असून सर्व आढावा घेतील। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गाव चलो अभियानाची घोषणा केली आहे, अशी माहिती आमदार जयकुमार रावल यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, भाजपचे धुळे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे महानगर प्रमुख गजेंद्र अंपडकर, माजी महापौर प्रदीप नाना करपे, बाळासाहेब बदाने, जिल्हा परिषद सदस्य राम बदाने आदी उपस्थित होते। धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान 4 तारखेपासून आजपासून 11 तारखेपर्यंत ही योजना लॉन्च करण्यात आली आहे। याच्यामध्ये मोदींची गॅरंटी ही घराघरापर्यंत पोहोचवणं, त्यांनी या मागच्या 10 वर्षामध्ये विकासाची जी कामं केली ते देखील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे। उच्च कार्यकर्त्यांची चर्चा करायची, माता भगिनी मातृत्व शक्तीची चर्चा
पार्टी करतो जवळपास 7 लाख लोकांपर्यंत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोहोचणार आहे. या माध्यमातून गावाला जोडून या भारताला एकत्रित करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर ही सर्वात मोठी मोहीम ही भारतीय जनता पार्टीने देशाला एक करण्याचं बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सबका साथ सबका विकास करण्यासाठी ही मोहीम घेतलेली आहे. धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन शॉप हे विदेशी मद्याचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. आमदार फारुख शाह यांनी उपोषणकर्ते आनंद लोंढे, भैयासाहेब वाघ आदी कार्यकर्त्यांची भेट घेतली व येत्या आठवड्यात मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक घेऊन विनोद वाईन शॉपचा कायमस्वरूपी निकाल लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी केले. आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या 2 महिन्यांपासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन शॉप हे विदेशी मद्याचे दुकान हटवावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. 1 फेब्रुवारीपासून आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले असून आज उपोषणस्थळी आमदार फारुख शाह यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यास कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला. आमदार फारुख शाह यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून येत्या आठवड्यात मंत्रालयात या प्रश्नावर मंत्री महोदयाच्या दालनात आमदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल असे सांगितले. गेली 20 वर्षापासून जो विनोद वाईन शॉप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे बेकायदेशीर सुरू आहे, तर त्या आत्तापर्यंतच्या लढ्यांना 2 महिन्यापासून आझाद समाज पार्टीने आपला लढा समजून पुढे आणला. समाजाची तीव्र भावना आहे. अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विटंबना होते, वारंवार कोणी जातं म्हणतं आंबेडकरांच्या पुतळ्यामागून दारू घेऊन या, तर ही विटंबना आम्ही सहन करणार नाही. याच्यामुळेच आम्ही 18 तारखेला तिथलं जे काही आंदोलन होतं तीव्र करून तिथलं वाईन शॉपचं बोर्ड वगैरे फोडण्यात आलं. त्यावेळेस आंदोलकांवर गुन्हेही दाखल झाले. त्यापूर्वी आम्ही आमदार साहेबांशी या संदर्भातली चर्चा केली होती, पण त्यांच्या घरात लग्न असल्याकारणाने त्यांनी सांगितलं की 8-10 दिवसांनी मी याच्यात पूर्ण लक्ष घालेन आणि त्यांनी त्या शब्दाला जागून ते आज आमच्यापर्यंत आलेले आहेत. मी खरं पद्धतीने पहिले आमदार आहेत की ते आपल्यापर्यंत आलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबद्दल त्यांना जी आपुलकी आहे ती इतरांना वाटू नये याचाही आम्हाला खेद वाटतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या मागील बाजूचे जे काही विनोद वाईन शॉप आहे हे त्वरित हटावं यासाठी जी काही कलेक्टर ऑफिसला जी सुनावणी झाली त्याचा आदेश त्वरित निघावा म्हणून आज 3रा दिवस आहे आम्हाला उपोषणाला. त्यांनी आम्हाला एक मोठ्या बंधूप्रमाणे आम्हाला समजवलं की कशा पद्धतीने या बाबतीतले प्रश्नाची आपण सोडवणूक करू शकतो. म्हणून त्यांनी शंभूराजे देसाई जे राज्य उत्पादन शुल्काचे जे मिनिस्टरी आहेत त्यांच्या PNशी सुद्धा त्यांनी फोनवर वार्ता करून दिली. तर त्यांनी मंगळवार बुधवारपर्यंत ते या बाबतीतली कलेक्टरांना VC घेऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या बाबतीतली बैठक ही मंत्रालयात लावली जाईल असं आम्हाला सांगितले आहे. की त्यांचं पूर्ण आमचे जेवढेही आंदोलक आहेत त्यांच्या वतीने आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांचंवालं मनापासून अभिनंदन करतो. आणि उद्या परवापासून जे काही तीव्र आंदोलनं या आपल्या मागणीनुसार धुळे शहरामध्ये होणार आहेत त्या सगळ्या समाज बांधवांना मी सांगतो की जे काही आंदोलनं असतील ते संविधानिक मार्गाने शांततेने करावे, जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आणि आपल्या सुशिक्षित तरुणांवर कुठलेही गुन्हे दाखल होणार नाहीत याचा आपण काळजी घ्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इर्शादभाई जागीरदार हे धुळ्यातील राजकारणातील समाजकारणातील द्रष्ट नेते असून त्यांना जनतेच्या समस्या माहीत आहेत. धुळे शहरातील पाणी टंचाईने नेहमीच होरपळलेले असते, त्यामुळे मोफत बोर करण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अनुकरणीय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इर्शादभाईंच्या पाठीवर कौतुकाची थाप आणलेली आहे. दरम्यान केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करायचे नसते. निवडणुकींच्या वेळी निवडणुकांचे राजकारण, परंतु राजकारण हे जनतेच्या सेवेसाठीच असते. राजकारणात जनतेसाठी सेवा महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी राजकारणात असल्याचे स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे नेते अजितदादांच्या आगमनामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जागीरदार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास इर्शादभाई जागीरदार यांच्या संकल्पनेतून 50 बोरवेलचे डिजिटल उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम
22 जुलै 2022ला मी धुळे शहरात चालू केलं. याची सुरुवात 21 बोरवेलपासून चालू केली, नंतर ती 100 आणि आजच्या घडीला जवळजवळ 180 बोरवेल कंप्लीट झालेले. आज 50 बोरवेलचं भूमिपूजन करण्यात आले, डिजिटल उद्घाटन केले. तर हे धुळे शहरात पाण्याचा एक गंभीर प्रश्न होता. ह्याच्यात अनेक जाती धर्माचे पलीकडे जाऊन काम करायचं होतं आणि अनेक मंदिरांना, मस्जिदींना, दर्ग्यांना, बुद्धविहारांना, बाकी सर्व चर्चला, हे सगळे धर्माचे लोकांना सगळ्यांना एकत्रित घेऊन हा काम करायचं आमचं उद्दिष्ट होतं आणि ते आम्ही पूर्ण करतो, याचा आम्हाला आनंद आहे. आणि ज्या माणसाच्या वाढदिवसाला, जे दादांच्या वाढदिवसाला हा उपक्रम चालू केला, आज त्यांच्या हस्ते 50 बोरवेलचं उद्घाटन झालं. हे पण दुधात साखर पडो असा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. नाही, हे बोरिंग उद्यापासून चालू होतील. जसे जसे बोरिंग कंप्लीट होतील मी त्या प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देऊन जलपूजनला जाणार आहे, किंवा जिथं मुस्लिम भागात आहे तिथं फात्या होतील आणि हे काम उद्या परवापासून चालू होऊन जाईल. आता कारण आम्हाला आचारसंहितेचं मर्यादा आहे आणि ती आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागायची शक्यता असल्यामुळे आम्हाला लवकर कंप्लीट करून घ्यायचं आहे. नाही, ओव्हरऑल राजकीय चर्चा आमची झालेली आहे. असं स्पेसिफिक काय धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर अशी काही चर्चा झालेली नाही. परंतु दादा आम्हाला धुळे शहर विधानसभा मतदारसंघातले कोणतेही प्रश्न असू दे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते प्रश्न त्यांच्याशी घेऊन गेले तर दादा आम्हाला ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची ताकद देतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि बहुतेक प्रश्न आमचे सोडवले गेले. त्याबद्दल आम्ही नेहमीच दादांचे ऋणी राहू. आणि बघा, हे राजकारण हा विषय म्हणजे एक लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. रोज निवडणुका हा विषय नको. राजकारणात जनतेची सेवा आणि जनतेचे प्रश्न हे कुठंतरी सुटायला पाहिजे. त्यामुळे राजकारण करायचं. रोज निवडणुका म्हणले आणि राजकारण करायचं तर ते काय मला तरी जमणार नाही. आणि माझी भूमिका स्पष्ट राहते की मी राजकारणात आहे तर हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, लोकांची सेवा माझ्या हातातून घडू याच्यासाठी. दादांनी जे भेट दिली त्याबद्दल त्यांनी समाधान काही उत्तर तुम्हाला दिलं का? सकाळी 6:30 वाजता अजित दादा आले. आपण सगळे पत्रकार मित्र बांधव सगळे इथं होते. त्यांनी लाईव्ह बघितलं. दादांनी पण स्वतः लाईव्ह टीव्हीवर सांगितलं की त्यांना काय वाटलंय की भेट दिल्यावर. तर ते आम्हाला बक्षीसच भेटले दादाकडून. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 3 येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 येथील सलीम डब्बा ते मसूद सर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा आज शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या भावांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान या प्रसंगी प्रभाग क्रमांक 3 येथील नागरिकसह MIMचे पदाधिकारीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूरनगर में आमदार फारुख शाह साहब की स्थानिक निधि से रोड के काम का शुभारंभ हुआ है. प्रभाग क्रमांक 3 की आवाम जनता आमदार फारुख शाह साहब को दुआओं से नवाज रही है, आशीर्वाद से नवाज रही है और शुक्रिया अदा करते हैं. आमदार फारुख शाह साहब ने जब से चुनकर आए हैं धुलिया शहर में तरक्याती कामों का, विकास कामों का डंका बजा दिया है. आमदार फारुख शाह साहब ने जात पात की राजनीति को छोड़कर विकास की राजनीति कैसे की जाती है ये तमाम राजनेताओं को बता दिया है. और आज के बाद धुलिया शहर में विकास और सिर्फ विकास चलेगा और विकास की राजनीति चलेगी. आने वाले दिनों में हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई और बौद्ध के अनुयायी ये जान चुके हैं कि आमदार फारुख शाह साहब से बेहतर कोई आमदार हो नहीं सकता. और आने वाले दिनों में हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध के अनुयायी सभी आमदार फारुख शाह साहब का साथ देंगे विकास और सिर्फ धुळे शहर के विकास के लिए. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.